श्री गणेशाय नमः. हरे कृष्ण मंडळी हो, आज आपण ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी अलौकिक विप्रकन्येने आपुले दुःख दुर्वासासी कथिले सकळीक ऐसे कथानक झाहले. पुढे असे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस. भगवान कृष्ण द्वारकाधीश धर्मरायास सांगत की राया ती विप्रकन्येची वाणी ऐकूनिया दुर्वासमुनी. म्हणे ग बाळे विप्रनंदिनी, शोक काही करू नको. तव दुःखाची ये नाशार्थ अंतरी विचारिता बहुत. गुह्यापेक्षेही गुह्य अत्यंत ऐसे एक सुचले असे. ते तुझ सांगतो ऐकावे, परंतु कवणाही न सांगावे. कथिल्या ऐसेची आचरावे, दुःख अवघे हरेल. येथून येईल तृतीय मास पुरुषोत्तम नाम तयास. त्यात करिता सत्कर्मे विशेष, पापे अशेष लोपती. मासान माझी कार्तिकाधिक, पुण्यकारक असती अनेक. परियासम अनेक अधिक, नसे आणि कोणताही. मास पक्ष तिथी संक्रमणे, सर्व पर्वे रवी शशी ग्रहणे. आणि निगमोक्त नाना साधने, पुण्यदायक असती जी. ती या पुरुषोत्तम मासासी, 16वी कळाही न पावती साची. याहुनी इतर महात्म्याची, गोष्ट काय तुझ सांगू. 12 सहस्त्र वर्ष पूर्ण, नित्य करिता गंगा स्नान. किंवा सिंहस्ती गोदास्नपन, करिता फळ मिळे जे. तेची पुरुषोत्तम मासास, कोणत्याही शुद्ध जळात. सविधी स्नान करिता यथार्थ, प्राप्त होते सकळही. हा पुरुषोत्तमाचा प्रिय मास, पुरुषोत्तम नाम यास. व्रतादिकी सेविता विशेष, इच्छित असेल लाभते. मज अनुभव असे याचा, असत्य नव्हे माझी वाचा. यानेच माझे प्रतापाचा, जगी झेंडा झळकत आहे. तस्मात बाळे तू सत्वरी, येत्या अधिक मासा माझारी. पुरुषोत्तम व्रत करी, त्वदिच्छा सारी पुरेल. श्रीकृष्ण म्हणे गा धर्मराया, ऐसी दुर्वासे करुनी दया. मेधावी ऋषीची तनया, दीन म्हणून सम्मानिली. प्रेम भरे तिये लागून, कथिले दुःख मोचन साधन. परी प्रारब्ध गती गहन, समर्थ कोण जाणावया. आधी जाते बुद्धी सकळ, नंतर जाते भांडवल. ऐसे बोले विद्वन मंडळ, तैसेची तत्काळ जाहले. दैवे लाभता सुधेचा घडा, वेगे ओतूनी द्यावा उकिरडा. की चिंतामणी फोडून रोकडा, अभाग्य लावी जे पायरीस. की सुरभी चालून येता घरा, ताडून दवडी जे माघारा. की द्वारी उदेता कल्पद्रुम बरा, तोडून लावी जे चुदीस. तैशीच तिने केली परी, मूढ बुद्धी उदेली अंतरी. सकळ गुणांची झाली सुरी, दुर्दैव पुढे सरसावले. तेणे ती विप्रकन्या मनात, क्रोधावून या अत्यंत. त्या महाकोपिष्ट दुर्वासाप्रत, बोलू लागली असूये. म्हणे मुने त्वा कथिले यथार्थ, परी ते मज नाही रुचित. माघाधिक मास ते समर्थ, काहीच करीत नाहीत की. कार्तिक मास महाश्रेष्ठ, तयासी कसा मनसी कनिष्ठ. वैशाख मास सेविता स्पष्ट, काय इच्छित न देतो. सदाशिवादिक देवांसी, सेविता अनन्य भावेसी. ते आपल्या सेवकांसी, सुफल देत नाहीत की. अथवा हा प्रत्यक्ष दर्शन, आकाशी फिरतो चंड किरण. यासी सेविता संपूर्ण, इच्छा पुरवित नाही की. किंवा सेविता अंबिका देवी, ती काय कामना न पुरवी. की गणेशाचे सेवे आघवी, इच्छा पुरत नाही की. व्यतिपादादी महायोगांसी, आणि शिवादी सर्व देवांसी. उल्लंघुनी बोलता तुझसी, लाज कैसी वाटेना. जया तू म्हणसी पुरुषोत्तम, तो मलमास अति अधम. त्यात नाही रवी संक्रम, सर्व कर्मा निंद्य असे. ऐसे असता तू तयासी, सर्वात श्रेष्ठ कैसा करिसी. तुझे धाष्टे पाहुनी माझसी, बहु आश्चर्य वाटते. सर्व दुःखांचा नाशक, ब्रह्मांड माझी हरीच एक. तया वाचून तैसा आणिक, मज न दिसे कोणीही. सीतापती रामावीण, की उमापती शिवा वाचून. माझे दुःख हरिल संपूर्ण, ऐसा देव ना कोणीही. ऐसे असता सोडून यासी, कैसा स्तविसी मलमासासी. भास्करा त्यजुनी खद्योतासी, वानावे तैसे केलेस. ऐसी ती विप्रसुतेची वाणी, ऐकून या दुर्वास मुनी. कोपे खवळला तत्क्षणी, नेत्र आरक्त जाहले. तथापि शापिले नाही ती येस,
हीच कृपा केली विशेष, अंतरा माझी झाला उदास, विचार केला ऐसा की ही तो मम मित्राची सुता, नाही जाणत स्वहिता हिता, अपुरी बुद्धी मूढ तत्वता, म्हणून ऐसे बोलली पुरुषोत्तमाचे महिमान, पंडितांसही दुर्ज्ञेय पूर्ण, मग ऐसा हा मुढे लागून, कोठून पै समजणार, ही कुमारी पितृहीन बाळा, दुःखाग्नी भर्जित वेलाळा, माझ्या अत्युग्र शापाला कैसी सहन करील, ऐशा कृपे तो दुर्वास मुनी, ठाईच सर्व कोप निरवुनी, पुनश्च विप्रकन्ये लागुनी, बोलता झाला सांक्षेपे, बाळे तू महा अपराधीन परी, माझ्या मित्राची आहे सुकुमारी, म्हणून आता मी तुझवरी कोपन करी काहीच, जैसे तुझ्या येईल मनात तैसेची करी तू समस्त, तथापि मी भविष्य किंचित सांगतो ऐके दुर्भाग्ये, त्वा पुरुषोत्तम मासा प्रत, निंदिले त्याचे फळ खचित, इह जन्मी वा अन्य जन्मात दुःख भोगणे असेची, आता बदरी वना लागुनी, येथून मी जातो जाण, तू मम मित्राची कन्या म्हणून तुझ नाही शापिले, आता तू केवळ बाळ भावेसी, आपले हिताहित नेणसी, शुभ वा अशुभ तुझसी, कोठून पै समजेल, आता मी करीतो गमन, सदा असो तव कल्याण, अवशंभावी शुभाशुभ जाण, कोणाचे न उल्लंघवे, ऐसे बोलूनी दुर्वास मुनी, शीघ्र निघून गेला तेथुनी, पुरुषोत्तमाच्या हेळणे तक्षणी निष्प्रभ झाली मुनी कन्या, मग तिने चिरकाळवर अंतरी करून या विचार, शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठविले, आणि त्याचे करिता आराधन, सर्व कामना होतील पूर्ण, तरी आता तपाचरण करावे हेची योग्य असे, ऐसा निश्चय करुनी मनी, तो मेधावी ऋषीची नंदिनी, अतिदुष्कर तपाचरणी प्रवृत्त झाली तत्काळ, जो जगदीश्वर पंचवदन, दशभुज दिव्य त्रिनयन, अनाथनाथ दीनरक्षण, उमरमाण जगद्गुरु, तया लागी अंतरी ध्यात, तयाच्याच उद्देशे सतत, भजन पूजनादिक करीत, कष्ट बहुत चालविले, ग्रीष्मा माझी उष्मा दारुण, तेव्हा करी पंचाग्नी साधन, हे रंभ शिशिर थंड कठीण, तेव्हा निमग्न शीतोदकी, वर्ष ऋतू माझी वृष्टी बहुत, तैती उघडी पर्जन्यांत, दर्भशय्येवरी सतत अनावृत निज तसे, प्रातसाय नित्य नेमान, अधोमुथ करी धूम्रपान, आहार विहार गमनागमन, निद्रादी संपूर्ण त्यागिले, कृश झाले सर्व शरीर, चित्ती आठवी श्री शंकर, तियेची तपस्या उग्र, पाहून इंद्र घाबरला, माझे पद ही घेईल आता, म्हणून तया पडली चिंता, बहुत विघ्ने केली तत्वता, परी ती व्यर्थ जाहली, एवं प्रकारे विप्रबाळी, तप आचरती वाहिली, नवसहस्त्र वर्षे लोटली, केवळ उरली जिवंत, तेव्हा भगवान गौरी रमण, श्री शंकर झाला प्रसन्न, स्वस्वरूप प्रकट करून तिज पुढे ठाकला, शुद्ध स्फटिक समान वर्ण, तेज फांके सूर्या समान, दशभुज पंचवदन, नीलकंठ साजिरा, माथा पिंगट जटांचा भार, माझी जुळजुळ वाहे नीर, तृतीय नेत्रींचा वैश्वानर, तेज प्रखर तयाचे, मस्तकी मिरवे चंद्रकला, गळा नरमुंडाची माळा, हस्ती त्रिशूळ तेजा गळा, व्याघ्र चर्म नेसलासे, भस्मचर्चित सर्व शरीर, नागयज्ञोपवीत सुंदर, ऐसा भगवान श्री शंकर प्रत्यक्ष पुढे पातला, ते दिव्य स्वरूप विलोकून, विप्रकन्या उठली तत्क्षण, शरीरा माझी येता प्राण, प्रेत उठे तत्काळ, परमानंदी निमग्न झाली, जय जय शिवा चंद्रमौळी, म्हणून तयाचे पदकमळी, प्रेमे मस्तक ठेविले, सवेंची दोन्ही हस्त जोडून, मानसोपचारी केले पूजन, मधुरपणी प्रेमे स्तवून, स्तब्ध उभी राहली, तैतो भगवान पार्वतीवर, प्रिय कन्येसी बोले सादर, बाळे मी साक्षात श्री शंकर, तुझ प्रसन्न झालोसे, तरी मागे वरप्रदान, तवेच्छा सर्व पुरवीन, ते शिवाचे ऐकून वचन, विप्रकन्या आनंदली, आणि म्हणे पार्वती रमणा, प्रसन्न झालासी दयाघना, तरी माझी मनकामना पूर्ण करी सत्वर, पती दे पती दे पती दे मजसी, पती दे पती मी मागत्ये तुझसी, तया वाचून मम मानसी, इच्छा नाही काहीच, ते विप्रकन्येचे भाषण ऐकून बोलले उमारमण, बाळे तू स्वमुखे वचन,
बोललीस तैसेची होईल. पती दे मज प्रती, ऐसे 5 वेळ बोललीस निरुती. म्हणून तुला 5 पती अत्युत्तम होतील. ते सर्व धर्मज्ञ महाशूर, सत्य प्रतिज्ञा प्रतापी थोर. नानयज्ञ करते परिकर, क्षत्रिय जाती असोनिया. जितेंद्रिय साधू सत्कीर्ती, गुण विख्यात होतील जगती. तुझवर करीतील बहुत प्रीती, संशय चित्ती धरू नको. ऐशी शिवाची ऐकुणी वाणी, अति दुःखित विप्रनंदिनी. म्हणे देवा तू शिव असूनी, काहे अशिव बोलतोसी. करुणाघना गिरजापती, नको नको ही विरुद्ध स्थिती. एके नारीसी एकची पती, हाच असे सदाचार. आजपर्यंत जगाभीतर, कदाही कोठेही साचार. एके नारीसी 5 भ्रतार, दुष्ट वा श्रुत नाहीत पै. पुरुषासी मात्र 5 भाचा, कथिल्या असिती वृषभध्वजा. ऐसे असता हा तू तिजा, पंथ कैसा बोलतोसी. मी तो केवळ तुझी असूनी, कैशी होऊ 5 कामिनी. मज विषयी ऐशी वाणी, बोलण्या योग्य नाहीस. तथापि तैशी करशील मज, तरी समर्थ सांगते तुझ. तुझी मी आहे म्हणून सहज, तुलाची लाज होईल पै. ती तियेची ऐकून भारती, शिव म्हणे गे तुझ 5 पती. या जन्मी न होता निश्चयी, पुढील जन्मी होतील. तू स्वतपाच्या बळे निरुते, अयोनी संभव होशी तेथे. सदा भोगुनी भर्तृसुखाचे, मोक्षपदाते पावशील. दुर्वास ऋषी महाकोपन, तो माझीच प्रिय प्रतिमा जाण. तयाचा तू पूर्वी महान, अपमान केलासी. त्या ऋषीचे सामर्थ्य अद्भुत, मूर्खे काय सांगू तुझ प्रत. जरी का कोपेल किंचित, तरी त्रैलोक्य जाळील पै. परी त्याने शापिले नाही, दयाच केली तुझ विषयी. तथापि त्वाजे त्या समयी, ब्रह्मतेज मर्दिलेस. तयाचे फळ अति दारुण, अवश्य भोगणे असे जाण. ते साक्षात देववचन, निवारण नवेची. आणि जो पुरुषोत्तम नाम, सर्व मासात मास उत्तम. भगवंताचा प्रिय परम, तो त्वा पूर्वी निंदिलास. जयासी साक्षात भगवंताने, स्वप्रिय म्हणून बहुप्रेमाने. आपुले ऐश्वर्य पूर्णपणे, अर्पिले असे साचार. मी आणि ब्रह्मादिदेव, सिद्धचारण यक्ष गंधर्व. आणि नारदादी तपस्वी सर्व, मानिता हो सर्वदा. तो भगवत प्रिय मास निंदिला, आणि कदापि त्वा नाही पूजिला. म्हणून बाळे पुढे तुझला, 5 पती होतील. हे अन्यथा न होय निरुती, पुरुषोत्तमा ते जे निंदती. तयासी नाना दुःखे होती, अंती पडती रौरवात. पुरुषोत्तमाची भक्ती करीत, ते पुत्र पौत्र धनन्वित होत. इह परलोकी अखंडित, सुख होय तयांसी. अस्मदादी देवही सर्व, मासासी सेवितो सदैव. जया सेविता पुरुषोत्तम देव, प्रसन्न होतो सत्वरी. तरी तया कैसे न भजावे, सर्वीन ही सदैव सेवावे. महर्षींचे वचन मानावे, असत्य नवे म्हणून या. आणि सदस्वदादी महामुनी, सत्कारावेंची वचन सर्वजनी. ऐसे बोलत पिनाक पाणी, गुप्त तत्क्षणी झाला. तैयुत भ्रष्ट हरिणी परी, चकित झाली विप्रकुमरी. महाभीती उदेली अंतरी, पुढे काही सुचेना. मुखींचे सर्व तेज पळाले, दीर्घ निश्वास उद्भवले. नेत्रातून अश्रू चालले, तप्त झाले सर्वांग. चिंताग्नीच्या भडकल्या ज्वाळा, तेणे करपली विप्रबाळा. दावाग्नी दग्धलता कोमळा, तैसी झाली विवळ. ऐसे दुःख भोगता सतत, संवत्सर लोटले बहुत. कृत्तांत पातला अवचित, प्राणतीयेचे हरियेले. प्रावृतकाली समेद गगनी, जैसी लोपे सौदामिनी. तैशीच ती विप्रनंदिनी, स्वाश्रमी नष्ट जाहली. तपोयोगे पाप जळाले, कलेवर आश्रमी पडले. वनस्थ विप्र मिळून सारे, अग्नी दिदला तयास. श्रीकृष्ण म्हणेगा नूरपाळा, जैती निमाली विप्रबाळा. द्रुपदराये तेच वेळा, यज्ञ केला उत्तम. त्यात यज्ञकुंडातून कुमारी, अग्निवर्ण उदेली गोजिरी. तीचही पांचाली म्हणून भूवरी, सर्व प्रसिद्ध झाली असे. पूर्वींची जी ऋषी कन्या, तीचही सांप्रत सर्वमान्या. अयोनी संभव ऐशी धन्या, द्रुपद कन्या जाहली. पूर्वजन्मा माझी येते, तुझ 5 पती होतील निरुते. ऐसे शिवे जे कथिले होते, तैसेच येथे घडलेसे. तुम्ही महापुरुषार्थी, इयेचे झाले ती 5 पती. आणि ही द्रौपदी महासती, मजला अतिप्रिय आहे. ही मज विषयी स्नेह करते, मज वरीच प्राण ठेविते. मतपारायण ऐशी वर्तते, मजची भजते सर्वदा.
स्वप्राणापेक्षाही अधिक हिजवर माझे प्रेम सकळिक, ही मम सखी अलौकिक मीच रक्षक इयेचा, परी हिने पुरुषोत्तमाची पूर्वी घेळ ना केली साची, म्हणून सांप्रत म्या इयेची उपेक्षा केली सर्वथा, पुरुषोत्तमा ते तिरस्कारित तया मी लोटितो नरकात, ही मम सखी प्रिय अत्यंत म्हणून तैसे ना केले, अरे पुरुषोत्तमाची योग्यता तुझ काय सांगून रूपनाथा, हा मुनी देवांसी ही सर्वथा सेव्य असे साचार, मग केवळ मानवा एक सेव्य असेल यात काय अधिक, सर्वार्थ फलदायक ऐसा आणिक नसेची, तरी सांडूनी अन्य कृत्यांसी येत्या पुरुषोत्तम मासासी, स्नानदान जपांदिकेसी आराधी तू सादर, तेने तुमचे सर्व प्रकारे कल्याण होईल निर्धारे, 14वे वर्ष होता पुरे दुःख समग्र निरसेल, अरे या कृष्णेचे केशाकर्षण पाहून या जे हर्षले पूर्ण, तयाची या स्त्रियांचे केशवपन करील जाण निश्चय, सुयोधनादी सर्व भूपांसी धाडीन मी यमसदनासी, संहारून या स्वशत्रूंसी चक्रवर्ती होशील तू, क्षीराब्दी तनया माझी कांता, ही प्रद्युम्न की हलायुध भ्राता, सात्यकी किंवा देवकी माता, ही मज प्रिय असती पै, परी मज जैसे माझे भक्त केवळ आवडती अत्यंत, तैसे या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणाचं नावडती, जेणे दुखविले माझे भक्त तेणे मजची पिडिले सतत, आणि त्या सम या सर्व जगात द्वेष नसे कोणीही, त्या दुष्टाते सूर्यनंदन मदाज्ञे देतो फलदारुण, मी तयाचे मुखवलोकन दंडार्थही न करीच, तुम्ही माझे परमभक्त दृष्टी तुम्हा गांजिले बहुत, तयांचा करी निपात चिंता मनात करू नका, येत्या पुरुषोत्तम मासासी आराधा अनन्य भावेसी, सर्व प्रकारे तुमच्या सुखासी पार नाहीसा होईल, स्वस्थ राहा चिंता न करा, आता मी जातो द्वारकापुरा, तेथीचा जनसमूह सारा विरहातूर झालासे, वसुदेव देवकी रोहिणी तनय, प्रद्युम्न सांब गदादी तनय, आहुकादी यादववर्य आणि रुक्मिण्यादी स्त्रिया ज्या, ती सर्व ही माझी निवृत्ती मार्ग प्रतीक्षा करीत असती, राया आता मजप्रती निरोप देई सत्वर, ते कृष्णाचे ऐकता वचन पांडव झाले बहुखिन्न, दुःखाश्रू ढाळीत तया लागून सद्गदवाणी बोलत, हे देवदेव जगन्नायक तूच आमुचे जीवन एक, जलचरांसी जैसे उदक तैसाची रक्षक तू आम्हा, तुझ वीण नाही आम्हा कोणी, तूच आमुचा कैवारी धनी, तरी पुनश्च आम्हा लागुनी शीघ्र देई दर्शन, पांडवांचा स्वामी कृष्ण ऐसे बोलती सर्वजन, तयाचा धरुनी अभिमान सदा रक्षी आम्हास, देवा आम्ही पांडव सकळ तुझेसी दास असो केवळ, तरी तू आम्हा कदाकळ विसरू नको दयाळा, अस्मचित्त भ्रमरा लागून तव पादाब्ज असो जीवन, हेची देवा कर जोडून पुन पुन प्रार्थितो, असे ते पांडव सादर प्रार्थित असता वारंवार, कृष्णासी लोटला गहिवर परी सर्व जिरविला, मग रथावरी आरूढन द्वारके चालला जगज्जीवन, पोचवीत जाता पांडुनंदन तये मागे फिरविले, मनोवेगे हाकुनी रथासी श्रीकृष्ण गेला द्वारकेसी, इकडे पांडव वनवासी दुःख भोगीती सर्वदा, श्रीकृष्णाचे वचन समस्त नाना तीर्थयात्रा करीत, ऐसा लोटता काळ बहुत पुरुषोत्तम मास पातला, तेव्हा तई यथाविधान उत्तम केले व्रताचरण, तेने शत्रुक्षय होऊन पूर्ववत राज्य लाभले, पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेसी येथे भोगुनी सर्व सुखांसी, अंती पावोनी परमपदासी अखंड तेथेची राहिले, आणि पूर्वी दृढ धन्वा नामक सूर्यवंशी नृपनायक, तेणे पुरुषोत्तम मासास देख यथाविधी सेविला, तेणे पुण्य तो आसमास भोगून या सुख भोगास, अंती पावोनी गोलोकास भवद्रूप जाहला, ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा अनुपम असे गामुनी सत्तमा, म्हणून मानवी अन्य कामा सोडून तयासी भजावे, तेणे सकळ दुःखे लोपुनी सुटतील जन्म मरणापासूनी, ऐसे स्वये नारायण मुनी नारदासी कथिता जाहला, इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधर, सज्जन श्रोते ऐकोत चतुर, पंचमोध्याय गोड हा, इति पंचमोध्याय. मंडळी हो, जर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून आपले प्रतिसाद नक्की आमच्यापर्यंत कमेंट तर्फे पोहोचवा. तसेच आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.